नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं या आठवड्यात सुद्धा सोमवार ते शुक्रवार आपण ज्या वहिनींना भेटलो त्या प्रत्येक भागामध्ये एक एक वहिनी जिंकल्या. प्रत्येकीचं स्वप्न असतं भाई किती जरी पैठण्या असल्या तरी सुद्धा स्वतःहून जिंकलेली पैठणी मिळवणं आणि तो मिळवण्यातला आनंद काही वेगळाच. आपण बघितलं सोमवार ते शुक्रवार 5 वहिनींनी पैठणी पटकावली. चला एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं. आता गृहलक्ष्मी म्हणजे वहिनी ही त्या घरची गृहलक्ष्मी. आता त्या गृहलक्ष्मीलाही वाटत असतं ना एक स्वप्न पूर्ण झालं, आता पुढचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. खरंय कोणतं स्वप्न हे आता लपून राहिलेलं नाही. तर आज त्या 5 वहिनी ज्या जिंकलेल्या आहेत त्या पुन्हा एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आणि मग आजच्या भागाच्या शेवटी एक वहिनी जिंकणार आणि ज्या वहिनी जिंकणार त्या पटकावणार हिऱ्याची अंगठी. मी स्वागत करतो त्या 5 जिंकलेल्या वहिनींचं. स्वागत करूया. प्रतिभा चोडणकर टिळकनगर चेंबूर येथून आलेले आहेत. जोरदार टाळ्या वहिनींना. सॉलिड अशा नाचत वगैरे आलात. आम्ही टिळक नगरची लोक आहोत तशी उत्साही. टिळकनगरची लोक कुठेही म्युझिक लागलं की नाचायला सुरुवात करतात. नवीनच समजलेलं आहे मला. बरं मला सांगा की तुम्ही त्या दिवशी जिंकल्यानंतर घरी काय झालं? सगळे खुश होते. कुठले सगळे माझ्या सासरचे माहेरचे दोघेही खुश होते. मग काय केलं त्यांनी? त्यांच्या चेहऱ्यावर तर झळकत होता आनंद झळकत होता. आत्ताही तुमच्या चेहऱ्यावरती आनंद झळकतोय. तुम्हाला माझ्याकडनं अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. कारण आज पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या खेळांना सामोरं जायचं आहे. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लगेचच स्वागत करतो पुढच्या वहिनींचं. प्राजक्ता ढोबळे वहिनी सुभाषनगर चेंबूर येथून जिंकलेले आहेत. कसं वाटतंय वहिनी आज? छान वाटते. छान वाटतंय म्हणजे काय नाचल्याबद्दल का आम्ही बघितल्याबद्दल? तुम्हाला बघितल्यानंतर. मला बघितल्यानंतर छान वाटतंय. अरे देवा. बरं वहिनी मग मला सांगा की त्या दिवशी तुमच्याकडे कसा आनंद व्यक्त केला किंवा आनंद कसा साजरा केला तुम्ही जिंकल्यानंतर? मी सांगितलं सगळ्यांना की मला पैठणी भेटली. भेटली? कुठल्या मार्केटमध्ये भेटली का? अच्छा ती पैठणी मिळाली. बरं वहिनी आज जिंकणार काय ठरवलंय तुम्ही? हो जिंकणार. तुम्हीच जिंकणार? हो. चला तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि यानंतर आपण स्वागत करूया नेहरू नगर कर्मसंकेत इथल्या राखी जाधव वहिनी जिंकलेल्या आहेत. स्वागत करूया राखी वहिनींचं. बरे कुठे घेतलं नृत्याचं शिक्षण? कुठे नाही. कोणी शिकवलं हे नाच? असंच मनाने. बरं वहिनी काय झालं तुम्ही जिंकल्यानंतर काय झालं घरात? खूप आनंद झाला सगळ्यांना. सगळ्यांना. तुम्हाला नाही झाला? खूप खूप जास्त. मग आज सुद्धा जिंकणार तुम्ही? हो तर. हो तर. बर तर वहिनी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि आता यानंतर आपण स्वागत करूया मधुकुंज सोसायटी नेहरू नगर इथल्या वैशाली कारकर वहिनी. म्हणजे जसजसे एंट्री होत आहेत प्रत्येक नाव जाहीर केल्यानंतर माझ्या छातीतली धडधड वाढते की आता यानंतर आणखी काय दिसणार आहे, कुठला नृत्याचा प्रकार. कारण महाराष्ट्रातले सगळे संपले नृत्य प्रकार. इतके वेगवेगळ्या व्हरायटी इकडे आता आपल्याला बघायला मिळालेले आहेत. वहिनी काय वाटतं? कसं वाटतं आज? खूप छान वाटतंय. म्हणजे काय? म्हणजे एवढं अनएक्सपेक्टेड आणि झी मराठी समोर तुम्ही समोर आहेत, एवढे सगळे ऑडियन्स आहेत, घरातले आहेत, तर सगळ्यांसमोर एकदम छान वाटतंय की आज टीव्हीवर वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटतोय? हा. पण तुम्हाला एक माहितीये का तुमच्या घरातले किती जण आज आले होते इकडे कार्यक्रमाला? हो. किती? 9 जण. 9. आणि बिल्डिंग जवळजवळ 40 जण आले होते. तुम्हाला येताना बघितलं आणि जे उलटे पळत सुटले ना म्हणजे ते टीव्ही समोर जाऊन बसलेत आणि आता वहिनी तुमचा डान्स बघणार आहेत. पण वहिनी आता मी तुमची मस्करी केली तर तुम्हाला राग नाही ना आला? बिलकुल नाही. बरं वाटलं ना? हो. व्हेरी गुड. म्हणूनच मी मस्करी करतो. आणि स्वागत करतो यानंतर पुढच्या वहिनींचं. या वहिनी ज्यांचं नाव आहे सौ शीतल सणस नेहरू नगर कुर्ला इथून जिंकलेले आहेत.
देवा आता कशा येणार या. स्वागत करूया शीतल वहिनींचं. काय जोरदार एंट्री आहे. हा, कसं वाटलं? छान जोरदार एंट्री घेतली आहे वहिनी. कशी काय? पैठणी जिंकल्यानंतर खुश होते मी. खुश होता तुम्ही? हा, हा. व्हेरी गुड. पण वहिनी आता या पुढच्या खेळात तुम्हाला पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, कारण ती हिऱ्याची अंगठी कोण पटकावणार, म्हणजे सोन्यात मडवलेला तो हिरा, आणि अशी अंगठी तुम्हाला पटकावायची आहे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो. या पाचही जणी सज्ज आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया, कारण या 5 जणींपैकी ज्या 3 जणी जिंकणार त्या पुढच्या डावात खेळासाठी जाणार आहेत. हिऱ्याच्या अंगठीच्या दिशेने सुरू झालेली घौडदौड, आणि त्यासाठी हा पहिला खेळ. तर या पहिल्या खेळाला आता सुरुवात होणार आहे. मध्ये एक टेबल ठेवलेला आहे आणि एका ट्रेमध्ये 20 चेंडू आहेत. पलीकडच्या बाजूला एक काचेचं भांडं ज्यामध्ये पाणी. विशिष्ट अंतरावर उभं राहून एका वेळेला एक चेंडू अचूक टेबलावर आपटायचा. एक टप्पा पडून त्या काचेच्या भांड्यामध्ये तो चेंडू गोळा होणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त गुणसंख्या या खेळामध्ये ज्या 3 वहिनींची असणार त्या पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा या तिघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या पहिल्या खेळाला. आणि सगळ्यात आधी हा खेळ खेळण्यासाठी येत आहेत चोडणकर वहिनी. एक चेंडू त्या भांड्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे आता, कारण 2 जरी दिसत असले तरी पहिला जो चेंडू होता तो कडेवर आपटला आणि आत गेला, त्यामुळे तो बाद झाला. थेट टेबलावरून आतमध्ये जाणं गरजेचं आहे, त्यामुळे 1 ही गुणसंख्या आहे. स्वागत करूया ढोबळे वहिनींचं. जोरदार टाळ्या वाजवूया आपण सगळे. 1 2 3. आपण बघितलं ढोबळे वहिनींनी खूप छान खेळ खेळला, पण तो खेळ खेळत असताना जरी बरेच चेंडू आतमध्ये दिसत होते तरी सुद्धा ते काचेला स्पर्श करून आत गेलेले होते, त्यामुळे 8 ही गुणसंख्या ढोबळे वहिनींची आहे. अभिनंदन. आता स्वागत करूया राखी वहिनींचं. 1 2 3. गुणसंख्या आहे चोडणकर वहिनी 1, ढोबळे वहिनी 8 आणि जाधव वहिनी 1. आता यानंतर आपण स्वागत करूया कारकर वहिनींचं. वैशाली कारकर वहिनी या काका. चार. जाधव वहिनींची गुणसंख्या आहे 4. अभिनंदन वहिनी. आणि आता स्वागत करूया आपण सणस वहिनींचं. हा, चार.